नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे विहीर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. थंडीचे दिवस होते आणि त्या दिवशी नेमकी कडाक्याची थंडी पडली होती. रात्रीचं जेवण खाण उरकून सुधीरची शेतावर जाण्याची तयारी चालू होती. आज राहू दे की बाळा, एक दिवस उशीर झाला तर काय झालं, उद्या जा. आज अमावस्या आहे, सुधीरची आई बोलली. आज आबांची तब्येत बरी नाही ग, मग मला गेलंच पाहिजे. आणि उद्या लाईटचा भरोसा नाही, शेताला पाणी दिलं पाहिजे. असं बोलून सुधीरनं बॅटरी हातात घेतली आणि गळ्यात रुमाल टाकला. सुधीर घराबाहेर पडताच आईनं देवासमोरचा दिवा लावला. रात्रीच्या 10-10:30 वाजले असतील. सुधीर गावातल्या रस्त्यानं चालत निघाला. ती काटण्यात शेकोटी केलेली बघून सुधीरचं पाय आपोआप शेकोटीकडे वळलं, कारण थंडीच एवढी पडली होती. जरा थंडी घालवून पुढे जाऊ असं बोलून तो शेकोटीजवळ बसला. 2 म्हातारी माणसं शेकोटीजवळ बसली होती. एक जण शेकोटीकडे तोंड करून बसला होता, तर दुसरा शेकोटीकडे पाठ करून. सुद्या, कुठं निघालास रे? हानमू तात्या बोलला. शेतावर निघालोय पाणी द्यायला. तू निघालायस व? आणि आबा कुठं आहे? आबांची तब्येत बरी नाही म्हणून मी निघालो. चला येतो. गड्या, आज अमावस्या आहे, जरा सांभाळून जा बरं का? होय तात्या, असं बोलून सुधीर निघाला. गाव हळूहळू सामसूम होत होतं. कुठंतरी कुत्री उगाच नरळत होती. सुधीरला गावातच 11 वाजले होते. पांदवाटनं पटापटा पाय उचलत सुधीर निघाला. पांदवाटच्या दुतर्फा घनदाट झाडी होती आणि त्या झाडीतून रातकिडे नुसते किर्र 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 करत होते. त्यात ही थंडी. पांदवाट संपल्यावर सुधीर ओढ्यात उतरला. ओढा पार केला आणि आलं सुधीरचं रान. रानात बांधलेल्या शेडात जाऊन लाईट लावली आणि लागलीच सुधीरनं मोटर चालू केली. थोड्याच अंतरावर सुधीरची एक विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी मोटरच्या साह्यानं शेताला जात होतं. मोटर चालू करून सुधीर पाण्याची वाट बघू लागला. तरी बराच वेळ झाला असेल, पाणी काही आलंच नाही. म्हणून अरे पाणी काय येत नाही असं पुटपुटत सुधीर विहिरीकडे निघाला. रात्रीचे 12 वाजले असतील. मरणाची थंडी लागत होती. तोंडातून वाफा बाहेर पडत होत्या. सुधीरने तोंडाला टॉवेल गुंडाळला आणि बॅटरी मारत विहिरीकडे निघाला. शिवारात सगळीकडे शांतता पसरली होती. विहीर जवळ येईल तसं मोटरचा आवाज ऐकू येऊ लागला. अरे, मोटर तर चालूच आहे, मग पाणी काय येत नाही? विहीर खूप मोठी होती, झाडं झुडपांनी वेढलेली. सुधीरने लांबूनच विहिरीवर बॅटरी मारली आणि 2 मुंगसांची पिली चिक 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 करत पळाली. सुधीर जरा दचकलाच. पायाकडं बघत तो विहिरीजवळ गेला. आईला, मोटर तर चालू आहे, मग पाण्याला काय झालं? त्याने जरा पाईप जॉईंट चेक केला आणि पाणी चालू झालं. सुधीर लगेच शेतात निघाला. शेतात पोचतो तर काय, पाण्याचा एक थेंब दिसत नाही. आईला, असं कसं काय होईल? पाणी तर चालू होतं. तो पुन्हा विहिरीकडे निघाला. विहिरीजवळ येताच पुन्हा पाणी चालू झालं. पुन्हा तो शेताकडे निघाला. शेतात येऊन बघतो तर काय, पाणी आलंच नाही. आता सुधीर वैतागला होता. रात्रीचे 1 वाजला असेल. सुधीर वैतागून काहीतरी पुटपुटत पुन्हा विहिरीकडे आला. विहिरीजवळ पोचताच अचानक मोटर बंद पडली आणि सुधीरने डोक्यालाच हात लावला. मोटर बंद होताच सगळीकडं शांतता पसरली आणि तेवढ्यात त्याला कुठून तरी पैंजणाचा आवाज ऐकू येऊ लागला.
आधी त्याला वाटलं की त्याला भास होतोय, परंतु विहिरीजवळ जाताच त्याला जास्तच मोठ्याने आवाज ऐकू येऊ लागला. आता मात्र सुधीरच्या मनात धडकी भरली. इथं पैंजणाचा आवाज कसा येईल? घाबरत घाबरत त्यानं बॅटरी विहिरीमध्ये मारली, तर त्याला विहिरीतून काहीतरी वर येताना दिसलं आणि अचानक बॅटरी बंद झाली. बॅटरी चालू करतोय पण चालूच होत नव्हती. आता मात्र सुधीरच्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्याला असल्या थंडीमध्ये पण घाम फुटला. सगळीकडं भयान शांतता होती. कोण आहे तिकडं? सुधीर बोलला. तेवढ्यात विहिरीतून एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती बाई मोठमोठ्यानं रडत होती आणि मध्येच हसत होती. विहिरी शेजारच्या झाडावर घुबड घुमू लागलं होतं. आता मात्र सुधीर घाबरून पळू लागला आणि पळता पळता अंधारात ठिसकळून खाली पडला. हातातली बॅटरी सापडत नव्हती. त्याला उठायला पण येत नव्हतं. असं वाटत होतं की कोणीतरी विहिरीकडं ओढतंय. तेवढ्यात अचानक बॅटरी चालू झाली आणि बॅटरीचा प्रकाश नेमका विहिरीवर पडला. सुधीरला ते स्पष्ट दिसत होतं. विहिरीतून एक बाई वर येत होती. पांढरी साडी नेसलेली, लांब केस आणि लाल भडक डोळे. कपाळावर मोठी जखम होती तिच्या आणि त्या जखमेतून रक्त टपकत होतं. तिला पाय नव्हतेच. ती बाई विहिरीवर तरंगत होती हवेत आणि मोठमोठ्यानं हसत होती आणि क्षणात रडत होती. ते पाहून सुधीर थरथर कापत होता. त्याचा जीवच जायचा राहिला होता. तेवढ्यात त्या बाईनं आपले हात सुधीरकडे केले आणि क्षणात हात लांब करून सुधीरचे पाय ओढू लागली. मी 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 काय केले? सुधीर गयावाया करून ओरडत होता. चल माझ्यासोबत, विहिरीत लय पाणी आहे. चल चल, ती भयानक बाई बोलत होती. ती बाई सुधीरला फरफटत विहिरीकडे ओढत होती, त्याला विहिरीमध्ये घेऊन जायला. फरफटत फरफटत सुधीर विहिरीच्या काठावर आला होता. आता त्याला विहिरीतलं पाणी दिसत होतं, ते पण रक्ताने लाल झालेलं. त्याला असं वाटत होतं की आता आपलं मरण निश्चित आहे. तो विहिरीत पडणारच होता. तेवढ्यात मोटर चालू झाली आणि ती बाई अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरगं घरी का आलं नाही हे बघायला म्हणून हनुमू तात्याला घेऊन आबा विहिरीवर आलं, तर सुधीर विहिरीच्या बाजूला पडला होता. अंगातील कपडे सगळे फाटले होते. ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. सुधीर बेशुद्ध अवस्थेत होता. आबांनी आणि तात्यांनी लगेच सुधीरला उचललं आणि घरी घेऊन गेले. गावातल्या डॉक्टरांना लागलंच घरी बोलावलं. सुधीरला सटकून ताप भरला होता. डॉक्टर तपासणी झाल्यावर बऱ्याच वेळाने सुधीर शुद्धीवर आला. सुधीर शुद्धीवर आला होता, पण तो काहीतरी विचित्र बडबडत होता. मला सोड, मी काय केलंय? माझा काय दोष आहे? मला पाण्याची भीती वाटते, असं काहीतरी सुधीर सारखा बडबडत होता आणि परत बेशुद्ध पडत होता. डॉक्टरांनी मानसिक धक्का बसला आहे असं निदान केलं, पण कसल्याही उपचाराचा फरक सुधीरवर पडत नव्हता. त्याला सारखा भास होत होता की त्याला पाण्यात कोणीतरी घेऊन चाललंय, त्याला कोणीतरी पाण्यात ओढून नेतंय. वाचवा, पाण्यात माझा जीव गुदमरतोय, असं तो काहीतरी सारखा बडबडत होता. आबा खूप वैतागले होते. आता कुठल्या तरी देवऋषीकडे जावे असा विचार आबांनी हनुमू तात्याकडे बोलून दाखवला. त्यावेळी हनुमू तात्यांनी आबांना जटावाल्या तात्याकडे जाण्याचा सल्ला दिला. तेवढ्यात आबा येतं का घरात असा तूर्त आवाज आबांच्या कानावर पडला. हाय की, कोण आहे? आबांची बायको बोलली. मी आहे, जनी म्हातारी. पोराला बघायला आल्या. बरं नाही असं कळालं. असं बोलत आपली थरथरणारी मान सावरत जनी म्हातारी जमिनीवर टेकली. जनी म्हातारीनं
झोपलेल्या सुधीरवर नजर टाकली. 2 मिनिटं डोळे मिटले आणि काहीतरी पुटपुटले. आबा, पोरग हिरीव गावले. जरी म्हातारी आता 100कडे आली होती. तिला थोडं भुताखेताचं काढायचं माहिती आहे अशी लोक म्हणायची. म्हातारीनं बोलायला सुरुवात केली. त्या गोष्टीला आता लय वर्ष झालीत. त्यावेळी तुझा आज्या विहीर काढायच्या नादाला लागला होता. पाणक्यानं हिथं पाणी लागल पण रक्ताचा बळी द्यावा लागल अशी अट घातली होती. तुझा आज्या तयार झाला, पण अजून एक अट होती. ती म्हणजे तो बळी मानवी प्राण्याचा पाहिजे. ही अट ऐकून तुझा आज्या हाबकला होता, पण त्याला विहीर काढायची या गोष्टीनं झपाटलं होतं. त्यानंतर एकाएकी काय झालं माहीत नाही. तुझ्या आज्यानं विहीर खोदायला घेतली आणि विहिरीला जोरदार पाणी लागलं. लोक म्हणायची तुझ्या आज्यानं तिथं एका येड्या बाईला आणून पुरलंय, तिथे एका बाईचा बळी दिलाय. तुझा आज्या पण असाच काहीतरी बडबडत असायचा. लोक म्हणायची त्याला येड लागलं होतं. खरं तर ती येडी सगळ्यांनाच त्रास द्यायची, म्हातारी बोलली. पण त्याला आता उपाय काय म्हातारे? आबा हात जोडून केविलवाने नजरेने जनी म्हातारीकडे बघत बोलले. आबा, नीट ऐक. तिचा आता योग्य तो सन्मान कर. विहिरी शेजारी तिचं थडगं बांध. तिची रोज पूजा कर. मग नाही ती बिचारी त्रास देणार तुम्हाला. असं म्हणत जनी म्हातारी जशी आली तशी निघून गेली. आबानं जनी म्हातारी म्हणल्याप्रमाणे सगळं केलं. तसा सुधीर पण ठणठणीत बरा झाला. आता त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली. विहिरीला पण आता भरपूर पाणी असतं. पण लोक म्हणतात अमावस्या पौर्णिमेला त्या विहिरीतून अजून आवाज येतो. चल माझ्यासोबत, विहिरीत लय पाणी आहे. चल चल चल, अरे चल.